काय झालंय पप्पांना? डॉक्टर येऊन गेले आणि आता थोडेसे बरेत, पण सकाळी खूप बरं नव्हतं आणि काही होऊ शकलं असतं. नाही, काही होत नाही पप्पांना, काही होत नाही. मी आलोय ना आता, मी आलो. हा, काही होत नाही. शांत शांत. भीती वाटते. नाही नाही नाही, घाबरायचं नाही. मी भेटून येऊ का पप्पांना? 2 मिनिटात भेटून येऊ मी. घनश्याम, तू आता महेशला भेटायला चाललायस? हो, मी आलोच. नाही, आत्ता नको जाऊस प्लीज. आत्ताच तो झोपलाय, उगाच गर्दी नको ना तिथे. अरे मी आत्ता बोलले ना पप्पांशी. पण मी औषध दिलं ना. अगं औषधामुळे ग्लानी आली दादाला. मग आत्ती, घनश्यामला भेटायचंय पप्पांना, तो काळजी करतो. नाही, राधा त्यांचं म्हणणं बरोबर आहे. जर पप्पांचा डोळा लागला असेल तर त्यांना आराम करू दे ना, मी आहेच ना. हाँ, अभी जमाई बापू आहे तो थांबतील ना ते थोडा वेळ. काय हो आत्या, मी आलेच. राधा, चहा पाणी विचार त्यांना. हा, बंड्या दादा, ए बंड्या दादा, उठ. अरे उठ, झोपतोस काय? उठ. उठवायची पद्धत झाली, जीव गेला असता ना माझा. हा बेबी, हे बेबी ऐक ना, मी आता एक 7-8 जणांना कन्व्हिन्स केलंय, म्हणजे इन्स्पायर केलंय सायकल विकत घेण्यासाठी. बरं का, माणसानं सायकल चालवावी, खूप खूप सायकल चालवावी, म्हणजे छान व्यायाम होतो, शिवाय इको फ्रेंडली, पेट्रोलची बचत, एन्व्हायरमेंट मध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि कसं आहे ना बेबी, सायकल आयुष्याशी कनेक्टेड आहे. सायकल कसं आपण एका पायाने पॅडल दाबतो, सायकल पुढे जाते, दुसऱ्या पायाने पॅडल दाबतो, बॅलन्स साधला जातो. आयुष्यामध्ये तरी काय निराळ आहे मला सांग ना. एक पाऊल पुढे जायचं, दुसऱ्या पावलाने बॅलन्स साधायचा, एक पाऊल पुढे जायचं, दुसरं. ऐकतेस ना मी काय म्हणतोय ते? अरे पण सायकल वरून पडल्यावरच सायकल चालवता येते ना आपल्याला, तरच आपल्याला शिकता येते. अरे पण त्याच्यासाठी सायकल आधी हातात तर घ्यावी लागेल ना. काळजी करू नको, तू अगदी बिनधास्त हातात घे, मजबूत असतात सायकली. तुझ्या वजनाने ते टायर सुद्धा पंक्चर होणार नाहीत, काळजी करू नको. दादा ऑलरेडी बॅलन्स गेलाय, सायकलवरनं धपदिशी पडावं ना असं आता मला वाटायला लागलंय. उसको जोडना बहुत बहुत मुश्किल है. उद्या तुझं परतीचं तिकीट काढून देतो. नाही, संसाराचा बॅलन्स टिकवणं फार कठीण आहे बाबा. भांडण झालं ना उल्हासरावांशी? नाही रे बाबा. हे बघ, तू माझ्यापासून काही लपवून ठेवू नको बेबी. आणि आता माझी काळजी नको, अभिराय माया बरोबर. तू आपली तुझ्या घरी परत जा. का राहिलेस तू इतके दिवस इथे मला सांग? मी इथे इतके दिवस का राहिले ना हेच मला तुला सांगायचंय, पण त्यासाठी तू तुझं मन घट्ट कर. अरे बापरे, काय झालंय नेमकं तुझं आणि उल्हासरावांचं? बताते हो. आणि आमच्या दोघांमध्ये काहीही झालेलं नाहीये. नाही, मग काय झालंय? बताते हो ना. सस्पेन्स नको ग, सांग ना. तू तसली, ती राधा तसली, सस्पेन्स कसले क्रिएट करता? हार्ट अटॅक येईल एका दिवशी मला. हे बघ, मला अतिशय महत्वाचं बोलायचं तुझ्याशी, राधा आणि जमाई बापूंबद्दल. हो, अरे बापरे. चल तू आधी चल. नाही, मला नाही बेबी, हे लावून गेले ग पोर. तुला सांगतो, मला हे सगळं पटतही नाहीये आणि मला हे आवडतही नाही. हो, पण हे सगळं करण्यामागे आपला हेतू तर चांगलाच आहे ना. हो, हे पटतंय मला, पण राधाची अवस्था बघवत नाही ग. माझ्या काळजीनं पिल्लू कसं कावरं बावरं होऊन गेलंय आणि मी आपलं खेळतोय तिच्या भावनांची. हो, पण आपण जे काही करतोय ते तिच्या भल्यासाठीच करतोय ना. हो, ते भलं होऊन जाऊ दे बाबा. हे बघ, तुला असं वाटतं का की आपल्या राधाचं लग्न मोडावं म्हणून? शुभ बोल ग, शुभ बोल बेबी. काय करून ठेवलंय राधानी? आधी लग्नच नको, मग विधिवत लग्न नको, फार खर्च नको. आत्ता आत्ता कळतोय सगळ्याचा अर्थ, मला आत्ता लागतोय. चांगला नवरा मिळाला, पण काय नाही, दोघांनी मिळून आपल्याला फसवलं आणि आता आपण त्यांना फसवतोय. कसं कळत नाही राधाला? अगं, लग्नाच्या गाठी अशा नाही जुळत, त्या निराळ्या ठिकाणीच कुठेतरी बांधल्या गेलेल्या असतात. हा जो आहे ना, हाच तिचा खरा नवरा आहे. तिला का कळत नाही हे? तिला का? चांगला आहे का तो? आणि खरंच चांगला आहे. त्या दोघांची मतं जुळतात बघ, नाहीतर तो हे असं खोटं खोटं लग्न करायला तयार झाला असता का? सांग बेबी मला.
खरंय तुझं म्हणणं. अरे त्या दोघांच्या डोळ्यातच दिसतं रे की ती दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात. पण पठ्ठे तयार होत नाहीत मानायला. आणि म्हणूनच आपण पण अशी गुपचूप खेळी खेळायची. समजलं? काय खेळ खेळायचे काय सांगतेस तू. बरं का बेबी, राधा तुला आठवते राधा लहान होती तेव्हा स्पेसशिपचा आग्रह धरायची बघ. मग मी गच्चीत जाऊन एलियनची मारामारी करायचो, ढिशूम ढिशूम करून नाटक करायचो. त्यावेळी बिचारी त्या नाटकावर विश्वास ठेवायची, आज माझ्या ह्या नाटकावर विश्वास ठेवते. एनिवे, आपण जे काय हे नाटक करतोय ते ज्याच्यासाठी करतोय ते एकदा झालं पाहिजे, पार पडलं पाहिजे बाबांनी. माईंचा प्लॅन आहे. मला नाही वाटत फसेल. राधाला फोन करण्याचं माझ्यात काही धाडस नाहीये. आणि आपली देऊ कशी आहे तुला माहिती आहे. मला आता टेन्शन यायला लागलंय. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळं काही व्यवस्थित होईल माऊली. महेश माऊलींना काही होणार नाही. माऊली आहेत ना आपल्या पाठीशी. माऊलींच्या कृपेने सारं जग चालते. तू म्हणतोस तसं अक्षरशः होऊ दे बाबा, होऊ दे. होईल होईल. तुम्ही काय काय तू एकटीच आलीस? हो, राधा तिथेच थांबली ना. महेश सरांची तब्येत बरी आहे. हो बरी आहे आता काळजीचं काही कारण नाहीये. डॉक्टर आले होते घरी आणि ते काय म्हणाले की हॉस्पिटलमध्ये वगैरे ऍडमिट नको करायला, पण घरी मात्र पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. हो, काय घाबरून गेलो होतो ना. राधा पण बिचारी अगदी रडवेली झाली होती जाताना. पण तिथे पोहोचल्यावर मात्र अगदी हिमतीने घेतलं तिने सगळं. यालाच म्हणतात देव तारी त्याला कोण मारी. शेवटी माऊलींची कृपा आहे, माया आहे. ही सगळी माया आहे. हो, प्रत्येकाच्या आयुष्याची दोरी त्या माऊलींच्या हातात. या विठूचा गजरा हरे नामाचा झेंडा रोविला. असं काय करतो हा? हे आणि मला फोन करायचास ना, मी तुला न्यायला आलो असतो. ईश कशाला, मी काय एकटी येऊ शकत नाही का? आणि बरं का, अबीर आला होता बरं का, मला अगदी रिक्षापर्यंत सोडायला आला होता. तुम्ही म्हणलात ते खरं आहे. हो, चांगला वाटला तो मुलगा. म्हणजे आत्ता सुद्धा ना किती धावपळ केली, किती मदत केली त्यांनी बेबी आत्यांना. जवळचं पण आपल्या कोणी करत नाही इतकं त्या अनोळखी मुलांनी केलं. बरं, फोन जरा राधाला फोन लावा. मी पोचले म्हणून कळवते. कळवायला हवं तिला. तिकडे काळजी करत बसेल नाही. हा राधा, हा अगं पोचले ग मी. हा हा. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. ओ माई माई माई, आपल्या बहिणी माऊली महेश माऊलीने भेटल्या बरं का. बरं. आणि पहिल्याच एंट्रीला अशा कडकडून टाळ्या घेतल्या त्यांनी. काय सांगतोस काय माऊली. वा 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 वा. आता पुढचं सगळं सुरळीत पार पडणार. होय तर होणार, सुरळीतच होणार. अहो, संसार सुखापासून कोणाची सुटका झाली का मला सांगा. आपले घना माऊली तरी त्या सुखापासून कसे वंचित राहतील बरे. शेवटी समर्पणाचंच खरं सुख असतं. हो रे, अगदी खरं बोललास बघ. म्हणून तर माडगुळकरांनी लिहून ठेवलेल्या ओळी आठवतात ना. कुठून आलो नच स्मरते, सुटकेलाही मन घाबरते. जो आला तो रमला, जग हे बंदी शाळा. जग हे बंदी शाळा. जग हे बंदी शाळा. जग हे बंदी शाळा. आता आपला शामराव सुद्धा असाच रमणार रे. जबाबदारीतून कुणीही सुटू शकत नाही. त्याला आपला शामराव अपवाद कसा ठरणार. अगदी बरोबर. म्हणून तर म्हटलंय जग हे बंदी शाळा. संसार रूपी तुरुंगातच खरी मुक्ती आहे माऊली. जो आला तो रमला, जग हे बंदी शाळा. जग हे बंदी शाळा. जग हे बंदी शाळा. सगळं ठीक आहे ना तिथे. परिस्थिती आटोक्यात आली की नाही. आता जरा हातात आल्यासारखे वाटते. जमाई बापू सुद्धा आलेत. सगळं काही ठीक होईल. हा हा, आप बिलकुल टेन्शन मत लेना. राधा, काही हवंय का तुला? अगं बाई,
राधाने काही ऐकलं नाही ना? पाणी. बरं बरं, हा ठीक आहे ठीक आहे. हा, राधा आली ना? ठेवते फोन. हो हो, नंतर करते फोन. हा, अजिबात टेन्शन घेऊ नका. हा हा, अच्छा. आत्या, उल्हास काकांचा होता का ग फोन? हो ग, मला म्हणाले मी येतो इथे म्हणून. म्हणलं कशाला, इथे सगळे आहेत की माझ्या मदतीला. अबीर सुद्धा आहे आणि तुझ्या सासरची माणसं सुद्धा आहेतच की इथे. खरंच राधा, किती चांगली आहेत ग तुझी सासरची माणसं. किती मायेनं करतात, प्रेमानं करतात. त्यांना कधी दुखवू नकोस बाळा. त्यांना कधीही अंतर देऊ नकोस. हो आत्ती. आणि जमाई बापूंना सुद्धा. अगं, किती काळजी आहे त्यांना तुझी. आत्ती ग, काय ग? पप्पांना बरं वाटेल ना ग? हे वेडाबाई, अगं तू कशाला इतकं टेन्शन घेतेस? हा, काही होणार नाही त्याला. आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की नाही, मग टेन्शन नको घेऊस. हा, ते काम कर ना, माझा डॉक्टरांचा नंबर दे ना, मी बोलते त्यांच्याशी. म्हणजे मला काय कळेल काय झालंय नक्की ते. पथ्य पाणी काय असेल तर कळेल. हा ग, देईन ना. पण आता कशाला फोन करायचा? किती उशीर झालाय, रात्र किती झालीये. आणि उद्या येतीलच ना दादाला बघायला, तेव्हा प्रत्यक्षच भेट ना. हा, आत्ती ग. काय ग बाळा? मला टेन्शन आलंय खूप. अगदी बापासारखीच बघ तुझ्या. दादा सुद्धा असाच. वरून दिसतो खंबीर, पण आतून अगदी हळवा आहे. तशीच आहेस तू, हळवी. राधा, जमाई बापू थांबतील ना आता इथे उद्यापर्यंत? नाही म्हणजे दादा सारखा विचारतो म्हणून म्हटलं ग. नाही, थांबेल तो, थांबेल. त्यात काय एवढं, थांबेल तू. चला, म्हणजे माझं एक टेन्शन गेलं. दादाला पण आधार वाटेल ना त्याचा, म्हणून ग. चल, आता रडू नकोस. उठ बघू. चल. आणि जमाई बापूंना काय चहा पाणी काही हवंय का बघ. चल चल बाळा. ए गब्बू, ए, दादाला टेन्शन येईल की नाही मग. तू नको टेंशन घेऊस. चलो 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 चलो, संभालो अपने आप को. चलो. थँक्स. तुझा फोन लावलाय चार्जिंगला. थँक्स. पप्पा इज फिलिंग बेटर. झोपलेत ते. त्यांनी खूप प्रेशर घेतलंय रे कसलं तरी. मी माहेर निघून आलो होतो ना मध्ये, त्याचा असेल कदाचित. त्यांना खूप काळजी वाटते आपली. हे सगळं आपल्याला वाटतंय तितकं सोपं नाही होणार आहे राधा. इतकी माणसं, इतके इमोशन्स इन्व्हॉल्व आहेत ना, भीती वाटते कधी कधी. ते म्हणतात ते खरं आहे, लग्न फक्त 2 माणसांमध्ये होतं, पण ते दोघांपुरतं नसतं. त्यात 2 कुटुंब इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे
अनेक लोकांना आनंद मिळतो आणि त्रास झाला की त्रासही अनेक लोकांना होतो. पप्पांना काय झालं ना तर मला सहनच नाही होत. नाही नाही नाही, पप्पांना काही नाही होणार. राधा, मी आहे ना, पप्पांना काही नाही होणार. पप्पा इज गोइंग टू बी ऑल राईट. ते I'm absolutely all right. Yeah. बरं झालं तू आलास. मला छान वाटलं. नाहीतर तू थांबशील ना उद्याचा दिवस इकडे? पप्पांना बरं वाटेल जरा. निदान आपण एकत्र आहोत असं त्यांना आत्ता तरी वाटू दे. तुला कळतंय ना गणेश, मी का म्हणते तुला असं? हो हो, ऑफकोर्स. तू तू काळजी करू नको. तू आराम कर थोडा. मी बसतो पप्पांजवळ. नाही नको, तू झोप, मी थांबते. नाही राधा, ऐक माझं. तू दमलेस खूप. तू दिवसभर तुझी दगदग झाली. तू पड, मी बसतो पप्पांबरोबर. नको गणेश. राधा प्लीज, माझं ऐक ना. एक गोष्ट तरी ऐक ना माझी, प्लीज. अरे ठीक आहे, बरं झालं भेटलास. मी जरा महेश रावांकडे जाऊन येतो. त्यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे. अरे मी पण अर्ध्या दिवसाची रजा टाकली. मी पण जाणार आहे त्यांच्याकडे. बरं केलंस. मला ना राधाची काळजी वाटते. म्हणजे महेश राव तिच्यासाठी सगळं आहेत रे. बाप आहेत, आई आहे, मित्र आहे. दादा आपण दोघं जाऊन येऊ त्यांच्याकडे. चल दादा, मी महेश्वरांकडे चाललोय. काय निरोप आहे? लो कर लो बात. आम्ही त्यांच्याकडेच चाललोय. हो का? अरे माझी ऍक्च्युली खूप महत्वाची मीटिंग होती, पण मी कॅन्सल केली. मी क्लायंटला म्हटलं उद्या गुरुवार आहे, शुभ दिवस आहे, उद्या भेटू. हा, मग आपण असं करू, आपण तिघं जाऊ अमर अकबर अँथनी बनून. एक मिनिट. त्यांना आराम पडेल असं आपण पाहायला पाहिजे. तिथं जाऊन कलकलाट करायचं नाही. करेक्ट. आणि तिकडे जाऊन नो सिरियस टॉक्स. हार्ट अटॅक आला त्यांना. हो हो, चल चल. नाही, आणि अजिबात काही म्हणजे फारसं त्यांना वाईट वाटेल असं काही बोलायचं नाही. म्हणजे मी काय आयडिया केली माहिती ना, त्यांना जोकच सांगणार आहे 2. म्हणजे एक उंट असतो आणि एक उंदीर. ऐक, हा, एक उंट असतो आणि एक उंदीर असतो. तर त्या उंदराला ना उंटाशी लग्न करायचं असतं. तर त्याला तारीख अरे आपण निघालो होतो ना. आपण तिकडे जाऊन जोक सांगणार आहात? नको नको नको. काय नाही. जा तुझून रिक्षा घेऊन जा. हा, मी हो, का? कारण तू लहान आहेस. मग आयुष्यभर लहानच राहणार. ऑफकोर्स. म्हणजे म्हातारपणी मीच कामं करायची. करेक्ट. ठरलंय तसं. कोणाच्यात? आपल्यामध्ये ठरलंय. हा, पटकन रिक्षा जा. पटकन रिक्षा. पळत जा. पळणार बिळणार नाही. मी रिक्षावाल्याला सांगेन जोरात चाल. मी असंच चालतो. आणू का नको? जा. एक उंट असतो आणि 2 उंदीर असतात. नाही, एक उंदीर असतो. हा बोल समय. हा अरे नाही, हां थोडा प्रॉब्लेम झाला आहे. हो मला नाही, मी राधाच्याच घरी आहे. आणि नाही बरं आहेत, हॉस्पिटल नाही, घरीच आहेत.
पण आहोत आम्ही सगळे आराम करतात. हो नाही समय मी काय म्हणत होतो आपण इंटरव्ह्यू जर कॅन्सल नाही हे बघ समय मला मान्य आहे ही वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे. पण पप्पांची तब्येत बरी नाही अरे मी असा कसा सोडून मला कळतंय सम्या मला कळतंय मला पटतंय पण असं नाही करतायत ना सम्या. हो हो सम्या ओरडू नको यार. मी पण बरं मी बघतो मला एक 10 मिनिटं दे. मी कळवतो तुला. मी करणार. मी का नाही करणार सम्या. मला नकोय का हे सगळं. मी कळवतो. मला 10 मिनिटं दे. काय रे घनश्याम, तू उठलास? हे असंच हो उठलो. मला झोपच लागली नाही. मी बट आम या उठलो. काय झालं, तू इतकं अस्वस्थ काय? नाही अस्वस्थ नाही आय एम ऑल राईट. हे मी नो इट्स ओके. काय नाही इट्स ओके. पप्पा उठलेत. तुला विचारतायत. तू थांबशील ना त्यांच्या बरोबर?